चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, आपण थेट तिकडे जातोय. मी पडणार नाही. नेत्यांवर संशय व्यक्त केलेला आहे. मिटिंगचं जे कारण आहे ते उघड केलंय सुरेश धस यांनी. बीडमधल्या नेत्यांवर संशय. मी तुम्हाला सांगतो, सुरेश धस हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी कुठल्याही मुद्द्यावर माघार घेतलेली नाही. आणि धनंजय मुंडे आणि सुरेश धस जेव्हा माझ्याकडे भेटले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की संतोष देशमुखाच्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अंतिम शिक्षा होतपर्यंत दोघही धनंजय मुंडे आणि सुरेश धस या दोघांनी आपली जी बाजू आहे ती कायम ठेवलेली आहे. आणि सुरेश धस असे कार्यकर्ते आहेत, त्यांनी जे मुद्दे हातात घेतले आहेत ते मुद्दे धसाच लावतपर्यंत सुरेश धस काम करणार आहे. त्यांना पूर्ण काम करण्याची मुभा आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे हे माध्यमांशी संवाद साधत होते. सुरेश धस हे खूप प्रामाणिक कार्यकर्ते आहे आणि त्यांनी कोणतीही माघार घेतली नाही, असं महत्त्वाचं विधान आता भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.